कपिला मागच्या जन्मात प्रचंड लोभी होती, त्याचा लोभ वाढत गेला. लोभावर नियंत्रण नाहीये आणि आता येत नाहीये, कारण हा तिच्या पुनर्जन्माचा परिणाम आहे. स्वामी, माणसाचा पुनर्जन्म होतो? धर्मशास्त्रानुसार मनुष्याला भोग चुकलेले नाही. त्याच्या मागच्या जन्मातील कर्म त्यांच्या परिणामांसहित आणि इच्छा त्यांच्या पूर्णत्वाकरता पुढच्या जन्मात पुन्हा संक्रमित होतात. कर्म आणि भोग ज्यांचा हिशोब पूर्ण करण्याकरता आत्मा 84 लक्ष योनी फिरून पुन्हा मनुष्य रूपात जन्म घेतो आणि मग आपण म्हणतो की पुनर्जन्म झाला. म्हणजे स्वामी, दुपारी सोमेश आणि कौशिकीनी यमूच्या विचित्र वागण्याबद्दल सांगितलं, म्हणजे तिचं यशोदासारखं वागणं. बरोबर ओळखलंस गोपाळा. यमू हा यशोदेचा पुनर्जन्म आहे.